त्याच्यावर विषमलोय तो म्हणजे ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट, आणि हा ब्लॅक बॉक्सच आता जळालाय आणि यातून काहीही रिकव्हर होणार नाही अशी माहिती देखील चर्चा समोर येत आहेत वेगवेगळ्या. तर त्यांनी तो जे कोणी आहे राजकीय किंवा तपास यंत्रणामधले फुटीर नालायक लोक त्या जे हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तो एक माध्यमाच्या साह्यातनं निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना माहित नाहीये हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, याच्यातलं इन्व्हेस्टिगेशन, याच्यातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी, याची तपास यंत्रणा जे ते करू शकत नाही त्याच्यापेक्षा हायर लेवलला या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे ब्लॅक बॉक्स मधला रिकव्हर बाहेर पाठवलाय ज्या कंपनी केले ते आता परवाच कालच बातमी आली की सगळं डेटा रिकव्हर केलेला आहे. त्यांनी ते सांगून बघितलं की महाराष्ट्रातली पब्लिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी लोक आहेत ते विसरतायत का की आपण असं सांगितलं की ब्लॅक बॉक्स मधला डेटा हे झालेलं आहे, तर मग त्याच्यावर रिॲक्ट काय हे थोडं मला वाटतं कुठेतरी तपासून पाहण्याचं काम त्यांनी केलं असेल, त्यांना त्याचं उत्तर चांगलं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जरी खोटा रिपोर्ट समोर आणला, खरा रिपोर्ट आम्ही देणार आहोत ना, सगळ्या गोष्टी आम्हीही त्या घेतलेल्या आहेत.